नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचं जे आपण लेक्चर घेणार आहे, ही नवीन सिरीज चालू करतो आहे हिंदू लॉची. आता हिंदू लॉ म्हणजे काय? हिंदू म्हणजे हिंदूंसाठी वापरलेला लॉ. आता हिंदूमध्ये कोण कोण येतं? तर जैन, बुद्ध, शीख हे सगळे हिंदू लॉमध्ये येतात. तर आज आपण हिंदू लॉ बघणार आहे. तर आपण हिंदू लॉ हा अतिशय क्लिष्ट आहे आणि डायनॅमिक आहे. त्याच्या नवीन नवीन कल्पना सुचवणारा आहे. तसेच हिंदू कायद्याची पाळेमुळे अतिशय खोलवर रुजलेली आहेत. उदाहरणार्थ वेद, स्मृती, उपनिषद हे त्याचे आपले पुराणात दिलेले आहेत. तर हिंदू लॉ हिंदूंच्या संबंधितचे जे मॅटर्स आहेत, फॅमिली मॅटर्स आहेत किंवा प्रॉपर्टी रिलेटेडचे मॅटर्स आहेत किंवा एकमेकांचे रिलेशन्सबद्दलचे आहेत, ह्याच्याबद्दलचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हिंदू लॉ वापरला जातो. तर आता कोणते कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपल्या हिंदू समजा कम्युनिटी घेतली तर घटस्फोट, नंतर विवाह, दत्तक, वारसा हक्क, मायनॉरिटी, गार्डियनशिप अशा प्रकारचे जे सगळे त्याच्या रिलेटेडचे रूल्स आणि रेग्युलेशन्स हिंदू लॉमध्ये दिलेले आहेत. हिंदू कायद्यामुळे कौटुंबिक रिलेशन्स आणि जबाबदाऱ्या या संबंधीचे रूल्स आपल्याला मिळतात. आता दोन प्रकारचे लॉज असतात, प्रायव्हेट लॉ आणि पब्लिक लॉ. आता पब्लिक लॉ काय आहे? स्टेट आणि सोसायटी यांच्याबद्दलचं जे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात ते पब्लिक लॉज असतात. तर प्रायव्हेट लॉमध्ये काय? खाजगी जे मॅटर्स आहेत त्याच्याबद्दल, धार्मिक आणि सांस्कृतिक याबाबतचे रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रायव्हेट लॉमध्ये येतात. आता फॅमिली लॉ, आता हा हिंदू लॉ आहे तो फॅमिली लॉ आहे. तर फॅमिली लॉ हा डिफरंट वेगवेगळे पर्सनल लॉज एकत्र करून बनवलेला असतो. आता हिंदू लॉ हा फक्त हिंदूसाठी वापरला जातो. मुस्लिम लॉ जो आहे मुस्लिम कम्युनिटीसाठी वापरलेला आहे. ख्रिश्चन लॉ हा ख्रिश्चन कम्युनिटीसाठी वापरला आहे आणि पारशी जो लॉ आहे तो पारशी कम्युनिटीसाठी वापरलेला आहे. आता स्पेशल मॅरेज ॲक्ट हा जो आहे तो इंटरकास्ट मॅरेजसाठी वापरला जातो. ओके. तर वेदाच्या प्रिन्सिपलप्रमाणे फॅमिली हे एक फंडामेंटल युनिट आहे. तर हे फंडामेंटल युनिट कसं? वेगवेगळे ग्रुप ऑफ पर्सन्स एकत्र येणार आणि ते फॅमिली तयार होणार. आता अशा बऱ्याच फॅमिली एकत्र येतील आणि तेव्हा तो सोसायटी तयार होते. आणि प्रत्येक फॅमिलीचे कल्चर वेगळं असतं, त्यामुळं वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे त्यांचे कस्टम्स वेगळे आणि चालीरीती वेगळ्या असतात. आता आपण पहिल्यांदा हे बघूया की सोर्सेस काय काय आहेत. सोर्सेस ऑफ हिंदू लॉ. आता याच्यामध्ये 7 सोर्सेस दिलेले आहेत. त्यात पहिलं श्रुती दिलेलं आहे. श्रुती म्हणजे काय? श्रुती म्हणजे ऐकणे. तर श्रुती ऐकलेल्या गोष्टी हा एक प्रायमरी सोर्स ऑफ लॉ आहे, हिंदू लॉ आहे. तर श्रुतीमध्ये काय काय येतं? वेद आणि उपनिषद येतात. यांच्यापासून तुम्हाला जे काही वेगवेगळे नॉलेज मिळते हे वेद आणि हे हिंदू लॉचे प्रायमरी सोर्सेस आहेत. आता वेद कोणते कोणते आहेत? ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहेत. तसेच उपनिषद आहेत. हे सगळे प्रायमरी सोर्स ऑफ लॉ श्रुतीमध्ये येतात. आता 2 नंबरला आहे स्मृती. स्मृती म्हणजे काय? आठवणी, जे आठवलेलं आहे ते. तर हा सेकंड सोर्स ऑफ हिंदू लॉ आहे. तर धर्मशास्त्र आणि धर्मसूत्र यांचा यात समावेश होतो. ओके. वेल नोन स्मृतीज कोणत्या आहेत? तर मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य आहे आणि नारद स्मृती. ह्या 3 स्मृती ज्या आहेत त्या अतिशय वेल नोन स्मृती म्हणून आठवणीत राहतात. आता कॉमेंट्रीज आणि डायजेस्ट. तर कॉमेंट्री म्हणजे काय? भाष्य किंवा समीक्षण. ओके. तर कॉमेंट्री जी असते ती श्रुतीमधील कॉन्ट्राडिक्शन सुसंगत करण्यासाठी वापरली जाते. याच्यामध्ये 2 कॉमेंट्रीज आहेत, मिताक्षरा आणि दयाभाग. ह्या नोटेबल कॉमेंट्रीज आहेत. तर जेव्हा कधी एखादा रूल्स किंवा प्रोव्हिजन वापरली जाते त्याच्यात जर काही कॉन्ट्राडिक्शन असेल, विरोधाभास असेल, तेव्हा ह्या कॉमेंट्रीज उपयोगी येतात. मिताक्षरा आणि दयाभाग या 2 वेल नोन कॉमेंट्रीज आहेत. ओके. तर कस्टम्स. आता कस्टम म्हणजे काय? रूढी आणि युसेजेस म्हणजे परंपरा. आता कस्टम्स कशा होतात? कस्टम्स ह्या किती पूर्वापार एखाद्या समाजाने वापरत येऊन आत्ताच्या लेवलपर्यंत त्या टिकलेल्या असतात, म्हणून त्याला कस्टम्स म्हणतात. कस्टम हा एक सोर्स आहे, थर्ड सोर्स ऑफ लॉ. तो स्मृती आणि श्रुतीपेक्षाही पॉवरफुल आहे. का? तर समाजाने मान्य केलेलं आहे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी तो वापरून त्याचं कंटिन्युटी राहिलेली आहे. याचं कस्टमसाठी 7-8 पॉईंट्स महत्त्वाचे असतात. तर ते कोणते?
तर पूर्वापार आली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, रिजनेबलनेस असला पाहिजे, म्हणजे कारण काय, नंतर निश्चितता असली पाहिजे आणि युनिफॉर्मिटी असली पाहिजे आणि हे सगळ्यांना सर्व मान्य असलं पाहिजे. हे झाले कस्टमचे हे रिक्वायरमेंट्स. तेव्हाच ह्या कस्टम्स लोकप्रिय होतात आणि लोकप्रिय होऊन समाज ते मान्य करतो आणि त्या कस्टम्स प्रचलित असतात, म्हणून त्याला कस्टम्स म्हटलेलं आहे. ओके, नंतर नेक्स्ट आहे तर ज्युडिशियल डिसिजन. आता ज्युडिशियल डिसिजन कसे काय होतात, तर ब्रिटिशांच्या काळातले जे कोर्ट्स होते तेव्हा त्यांच्यासमोर जर एखादी केस यायची तर त्याच्यावर तो डिसिजन दिला जायचा, कोर्टाने दिलेला डिसिजन. आता तो जो डिसिजन आहे तो डिसिजन त्यांच्यानंतर परत त्याच प्रकारची दुसरी केस आली तर तो डिसिजन ॲज अ प्रेसिडेंट किंवा एक लॉ म्हणून पुढच्या केसमध्ये तो वापरला जायचा. फक्त त्याच प्रकारची केस पाहिजे, दुसऱ्या केसमध्ये तो लागू होणार नाही. त्याच प्रकारच्या केसमध्ये पहिल्या केसमधला जो डिसिजन आहे तो दुसऱ्या केसमध्ये ॲज अ लॉ किंवा प्रेसिडेंट म्हणून वापरला जातो. म्हणून नेक्स्ट ज्युडिशियल डिसिजन हा सुद्धा एक चांगला सोर्स आहे हिंदू लॉसाठी. आता लेजिस्लेशन म्हणजे काय, कायदा. आता कायदा काय, इम्पॉर्टंट मॉडर्न सोर्सेस ऑफ लॉ आहे, कायदा बनवलं. आता हा मॉडर्न सोर्समध्ये काय काय येतात, मॉडर्न लेजिस्लेशनमध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट येतात आणि हिंदू सक्सेशन ॲक्ट, हे 2 मॉडर्न सोर्सेस आहेत हिंदूंचे जे लॉज बनवले त्याच्यासाठी. आता नेक्स्ट पॉईंट आहे रूल्स ऑफ इक्विटी, जस्टिस आणि गुड कन्सायन्सेस. तर इक्विटी म्हणजे काय, समानता, जस्टिस म्हणजे न्याय आणि गुड कन्सायन्सेस म्हणजे सारासार विचार करणे किंवा सद्विवेक बुद्धी चालू ठेवणे. तर हे जे आहे ते हा कधी वापरला जातो, जर एखाद्या कायद्यामध्ये अशी प्रॉपर तरतूद नाही आहे किंवा ती वापरल्यानंतर कॉन्फ्लिक्ट तयार होत आहेत, तेव्हा कोर्टाला हे प्रिन्सिपल वापरावं लागतं की दोन्ही पार्टीला एक समानता असली पाहिजे, दोन्ही पार्टीला न्याय मिळायला पाहिजे आणि सद्विवेक बुद्धी जागी ठेवून योग्य निर्णय दिला पाहिजे. म्हणून हा एक सोर्स आहे. जेव्हा पहिल्या कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट्स तयार होत असतील तर कोर्ट स्वतःच्या बुद्धीने हे सगळे प्रिन्सिपल वापरून निर्णय देते. याला म्हणायचं हे सोर्सेस आहे, हिंदू लॉचे सोर्सेस आहेत. आता आपण बघणार आहे स्कूल्स ऑफ हिंदू लॉ. स्कूल्स ऑफ हिंदू लॉसुद्धा महत्त्वाचे आहेत. आता आपण स्कूल्स बघतो, डिफरन्स बिटवीन मिताक्षरस आणि दयाबाग स्कूल. आता हे जे स्कूल्स आहेत हे जे आहेत त्याचे कॉमेंट्री म्हणून वापरला जातो. आता ह्याच्यातला डिफरन्स बघूया, मिताक्षरा स्कूल आणि दयाबाग स्कूल. याच्यामध्ये राईट टू प्रॉपर्टी दिलेलं आहे. तर राईट टू प्रॉपर्टी मिताक्षरा स्कूलप्रमाणे काय मिळेल, बाय बर्थ, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला त्या फॅमिलीमध्ये तर त्याला बाय बर्थ त्याला राईट टू प्रॉपर्टी मिळेल. आणि दयाबाग स्कूलप्रमाणे बाय डेथ, म्हणजे पुढच्याची एखाद्याची डेथ झाली तर त्याला पुढच्याला राईट टू प्रॉपर्टी मिळणार. आता सेकंड काय आहे, जॉईंट प्रॉपर्टी असेल तर ह्याच्यामध्ये बाय सर्वायवरशिप आणि बाय इनहेरिटन्स. सर्वाय म्हणजे काय, इट इज फॉर सर्वायवल, हा रूल आपण बघितलेला आहे. आता सर्वाईव्ह करणे म्हणजे काय, जर तुम्ही टिकलात, म्हणजे शेवटी जो टिकेल तो, म्हणजे आधी जे मरतील ते आणि शेवटी जो टिकेल तो सर्वाईव्ह करेल त्याला जॉईंट प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळेल. आणि बाय इनहेरिटन्स म्हणजे वारसा हक्क आणि दयाबाग स्कूलप्रमाणे जॉईंट प्रॉपर्टीमध्ये त्याला हक्क मिळेल. असं त्याच्यात वेगवेगळे हे दिलेले. आता ॲलिनेशन हे रिस्ट्रिक्टेड केले आणि परमिटेड, ह्याच्यामध्ये परमिटेड. आता ॲलिनेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ टायटल आणि पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी बाय ओनर. ट्रान्सफर ऑफ टायटल आणि पोझिशन म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीचं टायटल म्हणजे नाव आणि ताबा हा ओनरकडून ओनर दुसऱ्या व्यक्तीला तो ट्रान्सफर करतो, त्याला म्हणायचं ॲलिनेशन. आता मिताक्षरा स्कूलप्रमाणे हा रिस्ट्रिक्ट केला आहे हा राईट आणि दयाबाग स्कूलप्रमाणे परमिट केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट काय, इनहेरिटन्स. हा इनहेरिटन्स कोणाला मिळेल, वारसा हक्क. कॉन्झॅन्ग्युनिटी म्हणजे ब्लड रिलेशनशिप असेल तर
म्हणजे रक्ताच्या नातेसंबंधातच त्याला वारसा हक्काने मिळेल. आणि दयाभाग स्कूलप्रमाणे स्पिरिच्युअल एफिकसी म्हणजे काय, तर तुम्हाला आध्यात्मिक परिणामकारक असेल तर त्याच्यासाठी जर त्या दृष्टीने त्याला ही प्रॉपर्टी मिळू शकते वारसा हक्काने. आता हे बघितले आपण दयाभाग स्कूल आणि मिताक्षरा स्कूलमधला डिफरन्स. राईट टू प्रॉपर्टी बाय बर्थ बाय डेथ, जॉईंट प्रॉपर्टी बाय सर्वायवरशिप अँड बाय इनहेरिटन्स, ॲलिनेशन म्हणजे रिस्ट्रिक्टेड केलेलं आहे, परमिटेड केलेलं आहे, इनहेरिटन्स कॉन्झॅग्युनिटी म्हणजेच ब्लड रिलेशनशिप, आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक परिणामकारता. हे जे डिफरन्स आपण बघितले. आता ह्याच्या रिलेटेडचे आपण जे सोर्सेस बघितले त्याच्या रिलेटेडचे केस लॉज बघूया. तर पहिली केस आहे हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट. याच्याप्रमाणे ह्या केसमध्ये राईट्स ऑफ डॉटर्स आणि को पार्टनर्स आहे यांना राईट्स दिलेले आहेत हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे. राईट्स ऑफ डॉटरला पण त्याला सक्सेशनमध्ये वाटा दिलेला आहे, आणि को पार्टनर्स म्हणजे चार जनरेशनपर्यंत ते सक्सेशन ॲक्ट लागू पडेल. ह्या मिताक्षरा स्कूलखाली या केसला. आता दुसरी केस आहे गुरुनाथ वर्सेस कमलाबाई, 1951ची केस आहे. या केसमध्ये जेव्हा मुख्य जो लॉ आहे त्याच्यात जर निर्णय देताना कॉन्फ्लिक्ट होत असेल किंवा कन्फ्युजन होत असेल तेव्हा कोर्ट हे प्रिन्सिपल वापरेल, इक्विटी, जस्टिस आणि गुड कन्सेन्सेस हे प्रिन्सिपल वापरून ती केस सोडवली गेली. या केसमध्ये हे प्रिन्सिपल वापरले आणि या केसमध्ये राईट्स ऑफ डॉटर आणि को पार्टनर्स यांना राईट्स मिळालेले आहेत सक्सेशन ॲक्ट अमेंड करून. म्हणजे ही एक केस लॉ आहे आणि ही दुसरी केस लॉ आहे. हिंदू सक्सेशन ॲक्ट अमेंडमेंटमध्ये राईट्स ऑफ डॉटरला राईट्स दिलेले आहेत आणि को पार्टनर्सना राईट दिलेले आहेत. आणि ह्या केसमध्ये गुरुनाथ वर्सेस कमलाबाई या केसमध्ये इक्विटी, जस्टिस आणि गुड कन्सेन्सेस हे प्रिन्सिपल वापरून त्या व्यक्तीला न्याय देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सोर्सेस ऑफ हिंदूला बघितले. तर आशा व्यक्त करते की तुम्हाला पहिला चॅप्टर समजला असेल हिंदू लॉचा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.